तुझं फुंत्रू आहे 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 आहे। फुंत्रूच्या नावामध्ये जी उत्सुकता आहे ती अशीच राहू दे, त्यामुळे मी फुंत्रूबद्दल काही फार सांगू शकत नाही। पण माझ्या रोलबद्दल सांगतो की इंजिनिअरिंगच्या भावविश्वावरती सगळी बेस्ट फिल्म आहे इंजिनिअरिंग कॉलेजच्या। तर त्यामध्ये माझा रोल सगळ्यात सिनियर इंजिनियरचा आहे आणि जो सगळ्यांचा हेड आहे, प्रोजेक्ट हेड आहे आणि सगळी ती इंजिनिअरिंगमधली कॉम्पिटिशन आणि या सगळ्यावरती बेस्ट फिल्म आहे। आणि आजच्या आपल्या सगळ्या म्हणजे कॉलेजेसचं जे आयुष्य आहे की सतत एक कॉम्पिटिशन हवी असते, सतत एक कॉम्पिटिशन चालू असते। सो त्याशी रिलेटेड ही फिल्म आहे। आणि अजून म्हणायला गेलं तर कुणी आमच्यापैकी इंजिनियर नाही, त्यामुळे आम्हाला खूप मेहनत घ्यायला लागली की किमान आपण इंजिनिअरिंग केलेली मुलं वाटू शकू। आणि ही तर ब्रिलियंट म्हणजे सायंटिस्ट लेवलची मुलं, त्यामुळे खूप कष्ट त्यासाठी आहेतच। आणि त्यासाठी आम्ही पर्सनली काही मित्रांना भेटलो इंजिनिअरिंग केलेल्या, त्यांना आम्ही भेटून इंजिनिअरिंगच्या काही गोष्टी समजावून घेतल्या। सो खूप मजा आली प्रोसेसमध्ये। आणि सुजय स्वतः खूप एक्सपेरिमेंटल डिरेक्टर असल्यामुळे आणि आम्ही सगळे नाटकवाले असल्यामुळे आम्हाला ती मजा आली काम करताना की सतत काही ना काहीतरी नवीन ट्राय करून बघायचं स्वतःच्या रोलबद्दल, स्वतःच्या सीनबद्दल आणि बऱ्याच गोष्टी। म्हणजे स्क्रिप्टवरती पण आम्ही खूप एक साधारण 4 महिने आमचं सगळं त्यातच गेले। म्हणजे प्री प्रोडक्शनपासून आम्ही सगळे इन होतो प्रोजेक्टमध्ये। आमची 2 महिने वर्कशॉप झाली, डान्सची, बॉडी अवेअरनेस आणि अजून कॅरेक्टर रोल्स आणि सगळ्या विषयीची सगळी माहिती द्यायला, म्हणून की आम्हाला ते सगळं माहिती असावं आधीपासून आणि आपली फिल्म कशी शूट होणार आहे यासाठी आम्हाला आम्ही काही फिल्म्स पाहिल्या फॉरेनच्या आणि वेस अँडरसनच्या फिल्म्स आणि अशा बऱ्याच फिल्म्स आम्ही बघितल्या, ज्यांनी आम्हाला तो ऑलरेडी एक तो भास निर्माण करायचा आहे या ॲटिट्यूडमध्येच सगळ्यांनी कामं केली। आणि ट्रेलर तुम्ही पाहालच, तो खूपच इंटरेस्टिंग झाला आहे, त्यामुळे ती उत्सुकता तशीच राहावी आणि फिल्म नक्की पहा। थँक्यू।